नमस्कार. आजचा आपला रंग गुलाबी. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे साबुदाण्याची खिचडी. आता तुमच्यापैकी बरेच जण असं म्हणतील, मॅडम तुम्ही आता मला साबुदाण्याची खिचडी शिकवणार आहात का? तर नाही. मुळात मी आज परत एकदा सांगते, ह्याच्याही आधी मी 2-3दा बोलली आहे, मी परत एकदा सांगते. मी माझ्या चॅनलवर ज्या काही रेसिपीज बनवते किंवा ज्या काही गोष्टी बनवते, म्हणजे जसं दूध बनवले, तर हे सगळं तुम्हाला शिकवण्यासाठी मी काही करत नाहीये. मी जसं करते ते फक्त तुमच्याबरोबर शेअर करते. मी तुम्हाला काहीही शिकवत नाहीये. माझ्याकडे कसं काय, कशात काय घातलं जातं, कशी पद्धत असते आणि ती डिश, त्या डिश मागचं माझ्याकडे काही स्टोरी असेल तर हे फक्त मी तुमच्याबरोबर शेअर करते. त्यामुळे साबुदाण्याची खिचडी मी तुम्हाला नक्की बनवायला शिकवणार नाहीये, कारण साबुदाण्याची खिचडी आपल्याकडे सगळ्यांनाच बनवता येते. अनेक प्रकार आहेत. साबुदाणा खिचडीचेच अनेक प्रकार आहेत आणि सगळेच चविष्ट आहेत. कुणी लाल तिखट घालून करतं, कुणी हिरवी मिरची घालून करतं, हिरवी मिरची वाटून कुणी घालतं, किंवा अजून काही प्रकार आहेत का? मला आठवत तर नाहीये. तुम्हाला काही माहिती असेल तर अजून प्लीज सांगा. त्यातलाच एक प्रकार जो मी ह्याच्या आधी कधीही केला नाहीये, आज मी तो पहिल्यांदा करून बघणार आहे. तर मला असं वाटलं एनिवे मी उपासाच्याच डिश तुम्हाला दाखवते, तर त्यातच सामावून घेऊया हिला. पुन्हा एकदा फार पटकन होणार आहे, कारण साबुदाण्याची खिचडी आहे. म्हणजे त्याला लागणारा वेळ हा फक्त साबुदाणा भिजवण्यासाठी जो आपल्याला लागला तो, तसं मी आदल्या दिवशीच कालच म्हणजे साबुदाणा भिजवून ठेवला होता आणि तो आता छान भिजलाय. मी तुम्हाला आता खिचडी दाखवते. खिचडीचा एक वेगळा आणि छान उपाय, छान प्रकार, सॉरी उपाय नाही प्रकार. तर चला सांगते मी तुम्हाला काय काय लागणार आहे. सगळ्यात आधी आपण साबुदाणा भिजवून घेतलाय. हे बघा छान भिजलाय साबुदाणा. तो काल रात्रीच मी भिजवून ठेवला होता. कोथिंबीर आहे, हिरवी मिरची वाटून घेतली, दाण्याचा कूट आहे, हा कच्च्या बटाट्याचा कीस घेतलाय. हा काहीतरी वेगळा प्रकार मी आज पहिल्यांदा करणार आहे, बघूया कसं होतंय. मीठ आहे, तूप आहे, तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल घेतलं तरी सुद्धा चालेल, आणि फोडणीला जिरं. चला करूया आपण एक साबुदाण्याच्या खिचडीचा वेगळा प्रकार. सगळ्यात आधी गॅस लावून घेतलाय, कढई टाकली आहे, त्यामध्ये आपण आता तूप टाकणार आहोत. मी म्हणलं तसं तुम्ही तेलही घेऊ शकता. हा उपासाला बरेच जण खातात कारण तेल, म्हणून मी म्हणते. तूप गरम होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला सांगते आता साबुदाण्यामध्येच जो भिजवलेला साबुदाणा आहे त्याच्यामध्येच मी दाण्याचा कूट घालून घेते. हे बघा, त्याच्यामध्येच मी मीठ घालणार आहे. मीठ थोडंसं बेतानी घाला, कारण मी जेव्हा ह्याच्यात हा कच्च्या बटाट्याचा जेव्हा कीस टाकणार आहे तेव्हा त्याच्यात पण आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, त्यामुळे मीठ बेतानी घाला. आणि काय झालं, हा आणि काही नाही, मिक्स करून घ्या. तूप गरम झालंय, आता मी ह्याच्यात जिरं घालतेय आणि ही जी हिरवी मिरची आपण वाटली आहे ही घालणार आहोत. हिरवी मिरची जी आपण वाटून घेतलेली घातली आहे ती छान परतूया. त्याचा जरा कच्चेपणा वास जाईल, म्हणजे त्या कच्च्या मिरचीचा जो वास असतो तो जरा कमी होईल आणि खमंग पण लागेल. आता बटाट्याचा कीस टाकूया. मिरची घालून झाल्यानंतर आपण बटाटा जो किसून घेतला होता तो टाकलाय आणि त्याच्यात थोडंसं मीठ घातलंय, जेणेकरून तो पटकन शिजेल आणि त्याला मीठ पण लागेल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा घालायचा आहे. साबुदाण्यामध्ये आपण मीठ घातलंय आणि दाण्याचं कूटही घातलंय, मिक्स करून घेतलाय. आता तो आपण ह्या कढईमध्ये घालूया. बटाट्याच्या काचऱ्या करून पण खिचडी करतात अनेक जण. मला आता हे करताना आठवलं, उकडलेला बटाटा पण घालतात, पण किसलेला बटाटा मी पहिल्यांदा घालते. काहीतरी वेगळं करून बघूया यासाठी.
फार काही फरक पडणार नाही, म्हणजे बनवण्यात असं काही वेगळं नाहीये, कदाचित चवीत थोडाफार फरक पडू शकतो. आणि हिरवी मिरची पण वाटलेली मी पहिल्यांदा घातली, मी हिरव्या मिरचीचे तुकडेच घालते. खिचडी चांगली शिजू द्यात, मग आपण त्याला जरा सजवूया. थोडीशी चवीला मी साखर घातली आणि ह्याच्यामध्ये माझ्या सख्ख्या बहिणीच्या सासूबाईंनी मला एक युक्ती सांगितली होती, म्हणजे ते दुधाचा हपका मारायचा, म्हणजे खिचडी छान मिळून येते आणि थोडीशी मऊ पण होते. तर चला ते करूया. दुधाचा असा थोडासा हपका मारूया. मी शक्यतो कढईवर झाकण ठेवत नाही, मी अशीच जरा शिजू देते. ती चिकट झालेली जरा कमी आवडते. आता वरून कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर मिक्स करूया आणि ही आता आपण काढून घेऊया. साबुदाण्याची खिचडी तयार आहे. त्याच्यावर मस्त लिंबू पिळूया आणि ताव मारूया. बाय बाय. आणि आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे. साबुदाण्याच्या खिचडीला मी जो काही उगाचच कॅमेरा लावला